नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस प्रशासनाने सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत। शहरातील दैनंदिन जीवन पुन्हा रुळावरती आणण्यासाठी नागपुरातील संपूर्ण संचारबंदी आता उठवली आहे। हिंसाचार झालेल्या भागातील संचारबंदी 6 दिवसानंतर उठवली आहे। तर कोतवाली तहसील, गणेशपेठ, यशोधरा नगर, पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या सगळ्याच परिसरातली संचारबंदी आता हटवण्यात आली आहे। तर 6 दिवसानंतर संपूर्ण संचारबंदी जी आहे ती उठवलेली आहे। कायदा सुव्यवस्थेला धक्का लागला, त्यामुळे नागपूरमध्ये संचारबंदी करण्यात आलेली होती। आपण बघितलं होतं, त्यानंतर 6 दिवस थेट ही संचारबंदी लागू केली होती। नागपुरातल्या काही भागांमधली संचारबंदी काही अंशी शिथिल केली होती आणि आज पूर्णपणे ही जी संचारबंदी आहे ती उठवण्यात आलेली आहे। हिंसाचार झालेल्या भागातील संचारबंदी सुद्धा उठवण्यात आली आता। हे सगळं बघतोय आणि सगळ्यांना आवाहन करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये। जर काही बोलायचं असलं तर आमचे अधिकारी कर्मचारी रोडवर आहे, पोलीस स्टेशन्समध्ये ते जाऊन सांगू शकतात आणि कुठलीही माहिती कोणाकडे असली तर तेही सांगा। सर, काही कंपन्या अजूनही तैनात आहेत का? म्हणजे कशी परिस्थिती, म्हणजे संचारबंदी उठवली जाईल? आमची सगळी जसे फोर्स होती ती सगळी फोर्स अजूनही जसे होते तसेच आहे। सगळे पॉईंट्स आमचे जे होते ते पॉईंट सध्या चालू आहेत तसेच, आणि आम्ही बंदोबस्तात कुठली कमी केलेली नाही आहे। सर, नागपूरकरांना काय आव्हान कराल? या गेल्या सोमवारनंतर 6 दिवस झाले, काय आव्हान कराल तुम्ही सर? आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की कुठलीही अफवा, कारण अजूनही लोक अफवा पसरवतात आणि असे लोकांवर तुम्ही अजिबात विश्वास करू नये। आम्ही जसं अगोदर सांगितलं आहे की आता 4 आम्ही सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहे, ज्याच्या जवळपास 70-80 लोक आहे ज्यांच्यावर गुन्हे आहेत, त्यांचे नाव आहे, त्यांचे लिंक्स आहे, वेगवेगळे आपले सोशल मीडिया अकाउंट्स आहे। मग कुठलीही गोष्टी लिहिताना किंवा पोस्ट करताना फार काळजी घ्यावे। जे अशी पोस्ट ज्याच्यामुळे एकही दूषित कम्युनिटीजमध्ये तेढ निर्माण होऊ शकतोय किंवा अफवा पसरू शकतात, तर ते अजिबात सहन होणार नाही आणि असे जे दिसतंय त्याच्यावर आम्ही कठोर ॲक्शन घेतोय।